सर्वात प्रथम जी मी सिमेंट रोड बनवताना अमृतची पाईपलाईन टाकून ठेवली आहे, ती अमृतची योजना भानापेठ वाडात चालू झाली नाही। ते काम आमचं 30/4/2022 कार्यकाळ संपला। 3.5 वर्षापर्यंत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं। तरी आम्ही वारंवार जात होतो, पण आम्ही नगरसेवक नसल्यामुळे जेवढं आमच्या होते तेवढ्या जाऊन आयुक्त साहेबांना निवेदन देत होतो। सगळ्यात प्रथम काम आहे की निवडून आल्यानंतर अमृतची लाईन चालू करणे, म्हणजे घरोघरी पाणी पोचलं पाहिजे। खबरकट्टा लयभारीच्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने आम्ही आपल्या समोर घेऊन आलेलो आहोत उमेदवारांचा आवाज थेट मतदारांपर्यंत। या सदरामध्ये चंद्रपूर शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेले मार्केट प्रभाग म्हणजेच भानापेठ प्रभाग क्रमांक 11चे भाजप शिवसेना महायुतीचे 4ही अधिकृत उमेदवार आज आपल्यासोबत उपस्थित आहेत। या प्रभागामधून भाजप शिवसेना महायुतीतर्फे अनुसूचित जमाती गट अ मधून उभ्या असलेल्या सौ माला मोरेश्वर पेंदाम, गट ब नागरिकांचा मागास प्रवर्ग इथून उभे असलेले श्री सूरज बंडूजी पेदुलवार, गट क सर्वसाधारण महिला सौ आशाताई विश्वेश्वर आबोजवार आणि गट ड सर्वसाधारण गटातून उभे असलेले आपल्या चंद्रपूर शहरातील सर्वांचे सुपरिचित श्री संजय भाऊ नारायण कंचरलावार। अनेक प्रभागांचा आपण आढावा घेत आहोत। या सर्व प्रभागांपैकी भानापेठ प्रभाग क्रमांक 11 हा शहरातील सर्व जनतेला सुपरिचित असा प्रभाग आहे, कारण याच प्रभागामध्ये शहरातील सर्वच महत्त्वाची बाजारपेठ असल्याने संपूर्ण शहरवासियांची या प्रभागातून ये जा असते। म्हणून शहरातील सर्वात वर्दळीचा असा हा प्रभाग, या प्रभागाचे गेल्या कित्येक वर्षापासून प्रतिनिधित्व करणारे श्री संजय भाऊ कंचरलावार आपल्या सोबत आहेत। आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। याच प्रभागात जन्म घेतल्यापासून ते मागच्या 3 टर्मचे नगरसेवक असलेले संजय भाऊ आपल्या सोबत आहेत। या प्रभागात सर्वात जास्त वर्दळ असली, अनेक समस्या असल्या तरी त्या समस्यांचे निराकरण संजय भाऊंनी व आपल्या मागील टर्मच्या नगरसेविका आशाताई आबोजवार यांनी अनेक समस्यांचा निपटारा करत, अनेक समस्या मार्गी लावत या प्रभागाला विकासाची दिशा दाखवली। अशा संजय भाऊंशी आपण आता चर्चा करणार आहोत। भाऊ, आपण गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व करत आहात। या प्रभागामध्ये आपण जन्म झाला, आपलं आजपर्यंतचं आपलं संपूर्ण आयुष्य या प्रभागामध्ये गेलं, तर आपला या प्रभागाविषयी आणि या प्रभागातल्या समस्यांविषयीचा काय अनुभव आहे आणि मागील काळात आपण या प्रभागाच्या विकासासाठी काय योगदान दिलेलं आहे, त्याबद्दल आपल्या मतदारांना आपण काय सांगाल? नमस्कार, मी संजय कंचरलावार, भानापेठ प्रभाग क्रमांक 11। या प्रभागाचं मी 3 वेळा प्रतिनिधित्व केलं आहे। मी जेव्हा पहिल्यांदा या प्रभागातून आलो तेव्हा या प्रभागाची परिस्थिती, फरशीचे रोड, गल्लोगल्लीमध्ये नाल्या तुटल्या होत्या, म्हणजे सर्व जवळपास काही कामं झालेच नव्हते। पण आज या 15 वर्षामध्ये मी कामं म्हणजे प्रभागातील एकही रोड मी असा नाही की तो सिमेंट काँक्रीटचा केला नाही। आणि हा भानापेठ प्रभाग, इथं सगळे व्यापारी लोक राहतात। बाजार, होलसेल बाजार, होलसेल किराणा, होलसेल पान मटेरियल, होलसेल इलेक्ट्रॉनिक्स, सगळं प्रकारचं बाजारपेठ या ठिकाणी आहे। त्यामुळे सर्वात प्रथम मी इथले जे प्रमुख रस्ते आहे ते मोठे सिमेंटचे तर केलेच, पण जे नाल्या होत्या त्याच्यावर चांगले मोठे स्लॅब टाकून टाकले, त्यामुळे तो रस्ता रुंदीने खूप मोठा झाला। आणि बाजारातले पण सगळे रस्ते त्याच पद्धतीने आपण केले, म्हणजे जवळपास मी वार्डातले 80% सिमेंटचे रोड व नाल्या केल्याच आहे। हा रस्त्याचा भाग झाला। पण त्याच्या व्यतिरिक्त
हा आमचा भाग खूप जुना असल्यामुळे इथं सरदार पटेल कॉलेजपाशी एक सुलभ शौचालय होतं, जे बंद अवस्थेत होतं, कारण की घरोघरी शौचालय आमच्या सरकारने दिलेलंच आहे. तिथं मी एक चांगलं लायब्ररी बांधली व तिथं बाकीच्या भागामध्ये एक चांगलं गार्डन बांधलं व तिथं एक योगा करता एक शेड टाकलं. आमच्या वार्डामध्ये हलवा समाजाचं प्राबल्य आहे, तर तिथले लोक माझ्याकडे आले होते त्या लायब्ररीला की श्री कोलबास्वामी अभ्यासिका हे नाव देण्यात यावं. तर मी त्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये जनरल मीटिंगमध्ये ठराव घेतला व श्री कोलबास्वामी अभ्यासिकाचं नामांतर केलं व एक चांगलं अभ्यासिका ती आज चालू आहे. तसंच एक ताडबन एरियामध्ये विद्यार्थी चौकामध्ये सेम असंच एक सुलभ शौचालय होतं, तेही घाणेरडं बंद पडलेलं होते, मोठे मोठे ढिगं होते तिथं. त्याचंही रूपांतर मी त्याला रिनोव्हेशन करून कमी पैशामध्ये चांगलं एक तिथं श्री श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी वाचनालय तयार केलं. तिथं पण आज 40-50 स्टुडंट आहेत व ते नियमितपणे अभ्यास करतात. तसं तिथं त्याच्यासमोरील भाग मैदान होतं तिथं छोटूसं. तिथल्या लोकांची मागणी होती की आम्ही इथं कबड्डी रेग्युलर खेळतो, आमच्या या एरियामध्ये कबड्डीचे खेळणारे मुलं फार आहेत, तर त्यांच्यासाठी एक छोटूसं एक ग्राउंडही म्हणता येणार एक छोटीशी जागा उपलब्ध करून दिली व तिथं रेग्युलर सकाळी आणि संध्याकाळी कबड्डीची प्रॅक्टिस करतात. त्याच्यामुळे आज भानापेठ वाडातील त्या विद्यार्थी क्रीडा मंडळाचे मुलं 15 ते 20 मुलं विदर्भ लेवलला गेले आणि 4 ते 5 नॅशनल लेवलला गेले. त्याच्यामुळे मला पण अभिमान वाटतो की आपण त्यांच्यासाठी जे मैदान उपलब्ध करून दिलं आणि त्याच्यामुळे त्यांना फायदा त्या विद्यार्थ्यांना व तिथल्या नागरिकांना झाला. त्याच्यामुळे मला फार अभिमान वाटते की मी एक थोडंसं चांगलं काम केलं. तसेच तुम्ही पाहिलं असेल रामा तलावाचा रोड, रामा तलावाच्या रोडनी सायंकाळी अंधार पडल्यानंतर तिथून कोणी जायला तयार नव्हते, म्हणजे परिस्थिती तशी होती. पण आपण तिथं नवीन सिमेंट रोड करून स्ट्रीट लाईट नवीन लावलं आहे. मलेशियाचं जे हे आहे मछली तिथं फवारा लावला व आज तिथं संध्याकाळी एक चांगला स्पॉट तयार झाला. तिथं रोज जवळपास 1000 लोक संध्याकाळी येतात व त्या तलावाचा सौंदर्याचा आनंद घेतात. तसेच मी भानापेठ प्रभागामध्ये भानापेठमध्ये एक सुंदरसं जिम बांधलं, म्हणजे जे एवढं चांगलं सुंदरसं जिम आहे की तिथं दिवसभरामध्ये 60 ते 70 पोरं जिमसाठी येतात. जवळपास त्याच्यात वाड्यातलेच लोक बरेचसे आहे. त्यानंतर मी शिवाजी चौकात म्हणजे श्री छत्रपती शिवाजी चौक तिथील लोकांची मागणी होती, आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं भिंतीवरील चित्र म्हणजे म्युरल आपण ते तयार केलं व त्याचंही आपण लोकार्पण केलं आणि त्या चौकाला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक असं नाव देण्यात आलं. असे बरेचसे कामं केले आपण. वाडातील जवळपास माझ्या मते 80% कामं झाले आहे. जेवढेही सिमेंटचे रोड आपण केले या 5 वर्षामध्ये त्याच्या सिमेंटचे रोड बनवताना अमृतची योजना आली होती, म्हणून आपण ते जे निळे पाईप टाकले आहे की ते टाकून ठेवले की म्हणजे भविष्यात जेव्हा पाणी चालू होईल तर ते परत रोड फोडून पाईप टाकण्याची जरूरत पडणार नाही. परंतु पुढच्या 5 वर्षामध्ये आपण आता मतदानाला सामोरे जाताना पुढच्या 5 वर्षाचं काय आपण ध्येय ठेवलेलं आहे की या प्रभागासाठी आपण आणखी काय करू इच्छिता, जेणेकरून मतदारांपर्यंत आपलं पुढचं उद्दिष्ट पोहोचू शकेल, या अनुषंगाने आपण काय करू इच्छिता? सर्वात प्रथम जी मी सिमेंट रोड बनवताना अमृतची पाईपलाईन टाकून ठेवली आहे, ती अमृतची योजना भानापेठ वाडात चालू झाली नाही. ते काम आमचं 30/4/2022 कार्यकाळ संपला. 3.5 वर्षापर्यंत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं. तरी आम्ही वारंवार जात होतो, पण आम्ही नगरसेवक नसल्यामुळे जेवढं आमच्या होते तेवढ्या जाऊन आयुक्त साहेबांना निवेदन देत होतो. सगळ्यात प्रथम काम आहे की निवडून आल्यानंतर अमृतची लाईन चालू करणे, म्हणजे घरोघरी पाणी पोचलं पाहिजे. कारण की आमच्या वार्डामध्ये मी स्वतः कबूल करतो की पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम निवडून आल्यानंतर वर्षभरात पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो.
तसेच आपल्या इथं ताडबन बगडखिडकी हा एरिया स्लम एरिया जवळपास इथं सकाळी रोजगार सकाळी निघाल्यानंतर संध्याकाळी येणारे असा वर्ग जास्त आहे. तर इथे एक शाळा नाही आहे. एक आपल्याला अशा पद्धतीची शाळा बांधायची आहे ती बिलकुल सुशोभित असेल आणि इंग्रजी मीडियमपासून त्याची सुरुवात असेल. कारण की बगडखिडकी ताडबन कन्नंबर चौक वगैरे हा थोडासा सर्वसाधारण माणसाचा एरिया आहे. ते एक मात्र लक्ष आहे की सुंदरशी शाळा बांधायची आहे. भानापेठ प्रभागातील मतदारांना आम्हाला हे आवर्जून सांगावेसे वाटते की संजय भाऊंनी आत्ताच कबूल केलेले आहे की त्यांच्या प्रभागामध्ये काही प्रमाणात ही पाणी टंचाईची समस्या आहे. तर आपण जर संजय भाऊंना परत एकदा संधी दिली तर त्यांचा अमृत जल योजना ही घराघरांपर्यंत पाईपलाईन पोहोचलेली आहे, परंतु ती सुरू झालेली नाही. ती सुरू करणे व या प्रभागातील जो काही एक मजूर वर्ग असलेला एरिया आहे त्या एरियामध्ये एक शाळा सुरू करणे, या दोन गोष्टींचा अतिशय महत्त्वाचं उद्दिष्ट संजय भाऊंनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तर आपल्या मतदारांना आपण हे सांगू इच्छितो की आपल्या प्रभागातील ही कामे आणि हा विकास करण्याकरिता संजय भाऊ सहित आपल्या प्रभागातील भाजप शिवसेना महायुतीच्या चारही उमेदवारांना आपल्याला बहुसंख्येने निवडून द्यायचे आहे. आपल्या पुढच्या उमेदवार आहेत आशाताई आबोजवार. आशाताईंनी सुद्धा याआधी एक वेळा या प्रभागाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. संजय भाऊ सोबत त्यांनी सुद्धा अनेक विकास कामांसाठी या प्रभागामध्ये योगदान दिलेलं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधूया की त्यांचं पुढच्या 5 वर्षाकरिता काय उद्दिष्ट असणार आहे. आशाताई नमस्कार, मी आशा आबोजवार. संजीव भाऊनी जे म्हटलं ते काम झालेलं आहे. आमच्या वार्डात विकासाचे कामं भरपूर झालेले आहे. आपल्या भानापेठ प्रभागातून नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग गटातून उभे असलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे अतिशय तडफदार नेतृत्व आपल्यासोबत आहेत श्री सूरज बंडूजी पेदुलवार. सूरज भाऊ पहिल्यांदाच या प्रभागातून निवडणुकीला सामोरे जात आहे, परंतु सूरज भाऊंनी यापूर्वीही भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण चंद्रपूर शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे आणि अनेक कामे तडफडीने करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण नेहमीच बघत असतो. या प्रभागातील ज्येष्ठ नेतृत्व संजय भाऊ कंचरलवार यांच्यासोबत हिरीहिरीने आपल्याला सूरज भाऊ पेदुलवार यांना सुद्धा निवडून आणायचे आहे. तर बघूया आपण सूरज भाऊंचा या प्रभागाच्या विकासासाठी पुढील 5 वर्षाकरिता काय ध्यास असेल. सूरज बंडूजी पेदुलवार मागील 12 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं काम मी प्रामाणिकपणे करीत आहे. आज पक्षाने मला प्रभागातून निवडणूक लढण्याची संधी दिली. आपल्या जनसामान्य लोकांचे प्रश्न पालिकेत मांडण्याची संधी मला पक्षाने दिली, त्याबद्दल मी पक्षाचा आभारी आहे. पक्षाच्या माध्यमातून मागील 8 वर्षामध्ये मी विविध कामे आपल्या प्रभागात केलेली आहे. वेगवेगळे सेवा कार्य माझ्या माध्यमातून झालेले आहे. उदाहरणार्थ नेत्र चिकित्सा शिबिर घेऊन ज्यांना अडचण असेल, ज्यांना चष्मा असेल त्यांना चष्मा देणे. 19 नोव्हेंबरला माझा वाढदिवस असतो, त्या दिवशी मी दरवर्षी असे कार्यक्रम घेत असतो. यावेळेस आपण रोगनिदान शिबिराचं आयोजन केलं होतं. त्या रोगनिदान शिबिरामध्ये साधारण 800 लोकांनी त्या रोगनिदान शिबिराचा लाभ घेतला. नागपूर येथील टीम होती, सावंगी मेघे येथील टीम होती. त्या मेघे इथल्या टीमने त्या चेकअप झाल्यानंतर ज्या कोणाला शस्त्रक्रिया करायची गरज असेल अशा साधारण 44 लोकांना आपण नागपूर इथे शस्त्रक्रिया करायसाठी पाठवलं. आणि ज्या माझ्या माता भगिनी ज्या स्वतः ऑपरेशन करू शकत नव्हत्या, ज्यांची परिस्थिती नव्हती, ज्यांना कॅटरॅक्टमुळे डोळ्यांनी पाहू शकत नव्हते, अशा माता भगिनींना, ज्येष्ठांना मी माझ्यातर्फे माननीय श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून नागपूर येथे त्यांचे मोफत उपचार करून दिले. साधारण 7 ते 8 दिवस तिथे राहण्याची खाण्याची व्यवस्था मी माझ्यातर्फे त्यांना करून दिली व आज ते सुखरूप चंद्रपुरात आहे आणि स्वतःच्या डोळ्यांनी येणारं आपल्यासमोरचं जग ते वापस आनंदाने पाहू शकताय. या एका गोष्टीचा आनंद देखील मला आहे. वेगवेगळे सेवा कार्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मी करत आहे. भारतीय जनता पक्षाची शिकवणच आहे की तळागाळातील
आखरीच्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, अंत्योदयाचा संकल्प पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे। वेगवेगळे विकास कार्य देखील माझ्या माध्यमातून मी इथे केलेले आहे। आमच्या इथे एक जसं ताईंनी बोलता बोलता सांगितलं की हा एक वर्दळीचा परिसर आहे। एक मोठी हाय टेन्शन लाईन जी आहे ती पाचदेवळापासून तर बगळ खिडकीपर्यंत ती हाय टेन्शन लाईन गेलेली होती। मागील अनेक वर्षापासून तो प्रश्न जो आहे तो प्रलंबित होता, पण आपण त्या प्रश्नाचा पाठपुरावा करून त्या हाय टेन्शन लाईनला कोटिंग करून घेतलं। त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणात जी होणारी जीवितहानी आहे ते टाळण्यात आली। एक साधारण 25 ते 30 लाख रुपयाचा निधी आपण त्यासाठी मंजूर करून घेतला आणि ते काम पूर्ण देखील करून घेतलं। आत्ताच काही दिवसापूर्वी एक रोडचं काम जे आहे ते आपण मंजूर करून घेतलं। आपल्या वार्डातलं रोड नाल्या असे विविध कामं आपण करूनच घेतले, कारण भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून आम्ही विविध कामं करत राहू। पण भविष्यामध्ये आपला प्रभाग हा 17 प्रभागामधून सर्वात चांगला कसा राहील, वेगवेगळ्या समस्या ज्या प्रभागात आज असतील, उदाहरणार्थ मगाशी संजूभाऊंनी देखील सांगितलं की पाण्याच्या समस्या आज आहे, कुठे ना कुठं कमी जास्त प्रमाणात आहे, कारण मागच्या 3 वर्षामध्ये कोणताही नगरसेवक नव्हता, सर्व प्रशासकीय काम होतं, त्याच्यामुळे कोणी तिचा आवाज उचलला नव्हता। पण भानापेठ प्रभागवासियांची आवाज म्हणून ते आवाज बुलंद करण्याचा प्रयास मी महानगरपालिकेमध्ये नक्कीच करणार आहे। ते पिण्याच्या पाण्याचा विषय असेल किंवा स्वच्छतेचा विषय असेल, या सर्व गोष्टींसाठी आम्ही प्राथमिक प्रयत्न जो आहे निवडणूक झाल्यावर सर्वात प्रथम जो प्रयत्न राहील तो हाच राहील। त्याच्यानंतर माझ्या डोक्यातला एक संकल्प आहे की आमच्या इथे मोठ्या प्रमाणात जो आहे तो स्लम एरिया आहे, रोजगार करणारे लोक आहे, रोज सकाळी रोजगारासाठी जातात आणि संध्याकाळी येतात असे लोक आहे। तर आणि त्यांना जसं मी आता रोगनिदान शिबिर घेतलं तर मला एक गोष्ट लक्षात आली की त्यांना माहीत आहे हे सर्व की बा आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतोय, पण तरी ते दवाखान्यात जाऊ शकत नाही, कारण त्याचं कारण हे आहे की त्यांच्याकडे तो पैसा नसतो। तर माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे की आपल्या प्रभागातील व्यक्तींसाठी आपण स्पेशल महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादी मोठं रुग्णालय प्रभागात उभं करू शकतो का, एखादी PSC असेल UPSC असेल असं आपण उभं करून लोकांना वैद्यकीय सेवा जे आहे ते आपण येणाऱ्या काळात जे आहे ते प्रदान करू। आणि आपण मोठ्या प्रमाणात लोकांना शस्त्रक्रिया करण्यासाठी नागपूर असेल, मुंबई असेल, इथे माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार असेल, हंसराजभाई अहिर असतील किंवा किशोरभाऊ जोरगेवार असतील, यांच्या माध्यमातून पाठवले आहे व त्यांचे जे कष्ट आहे ते कमी करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे। भविष्यात देखील प्रभाग हा सर्वोत्तम राहील आणि ज्या काही समस्या आहे त्या आम्ही समस्या 100% सोडवण्याचा प्रयत्न करू। आणि मी एक आश्वस्त करू इच्छितो की जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे तुम्हाला सूरज दिसेल। त्याच्यामुळे माझी आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की प्रभागाचे कामं करताना आमचे चारही उमेदवार आपण सर्वांनी निवडून दिले पाहिजे, जेणेकरून प्रभागातील कोणतेही विकास कामं करताना आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। नाहीतर एखादी पक्षाचा दुसरा उमेदवार निवडून आला तर त्याच्यामुळे तो विकासात्मक कामामध्ये अडंगा लावेल आणि कामं होऊ देणार नाही। त्याच्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण 100% भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या उमेदवारांनाच निवडून द्या, कारण दिल्लीत असेल किंवा महाराष्ट्रात असेल दोन्हीकडे सत्ता ही भाजपाची आहे। येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात निधी जो आहे तो आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच महानगरपालिकेमध्ये उपलब्ध करून घ्यायचा आहे आणि ते उपलब्ध करून कोणी घेऊ शकत असेल तर ते फक्त आणि फक्त आम्हीच आहोत। त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण भारतीय जनता पार्टी तसेच शिवसेना युतीच्या आमच्या सर्व उमेदवारांना, आमच्या प्रभागातील 4ही उमेदवारांना निवडून द्याल अशी विनंती करतो। जय हिंद। आपल्या भानापेठ प्रभाग क्रमांक 11 मधून अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून उभ्या असलेल्या श्रीमती मालाताई मोरेश्वर पेंदाम आपल्या सोबत आहेत। मालाताई, नमस्कार, माझं नाव माला मोरेश्वर पेंदाम, श्रीमती माला मोरेश्वर पेंदाम आहे। मी प्रभाग क्रमांक 11 मधून अ गटातून उभी आहे। मी थोडा माझ्या शॉर्टकटमध्ये, कारण माझा चेहरा हा नवीन असल्यामुळे मला थोडा परिचय देण्याची गरज आहे, कारण मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून सामाजिक कामामध्ये तत्पर आहे आणि नेहमी मी महिलांची बचत गटाची असो किंवा कोणत्या निराधारचं काम असो किंवा कोणत्या दवाखान्याचं आणि छोटे मोठे काम हे मी माझ्या माध्यमातून नेहमी करतच असते। परंतु महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जे उमेदवारी दिली आहे त्या उमेदवारीचं मी सोनं करेल एवढी मी आपल्या समोर
आश्वासन देते आणि जे प्रभा आता संजूबाईनं सांगितलं आणि सूरजभाऊनं पण सांगितलं आहे की जे काही काम तर पुष्कळच झालं आहे संजूभाऊच्या माध्यमामधून, रोडचे, रस्त्याचे, नाल्यांचे, तरी पण मला असं वाटते संजूभाऊनं आता जे सांगितलं आहे की आपल्या बगडखिडकी आणि जे अंतलेश्वर तो वार्ड आहे त्या वार्डामध्ये शाळा नाही आहे, ते अगदी बरोबर आहे. आणि तो एरिया म्हणजे एकदम स्लम एरिया आहे. स्लम एरिया असल्यामुळे तिथे आम्ही जर चौघही निवडून आलो आणि आम्हाला चौघांनाही सर्वांनी जर ही संधी दिली तरी आम्ही एक तिथे डिजिटल शाळा बनवू आणि तिथल्या लोकांना वाचण्याची आवड निर्माण व्हावी याच्यासाठी सुसज्ज एक ग्रंथालय आम्ही ओपन करू अशी मी तुम्हाला निवडून आल्यानंतर आश्वासन देते. आणि सर्वांना मी विनंती करते की जे आमच्या प्रभागामध्ये चारही उमेदवार महायुतीचे उभे आहे, शिवसेना आणि भाजपा गटाचे, सर्वांना आम्हाला भरघोस मतांनी मत देऊन सर्वांचा आमचा विजय करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद. विनंती करतो की भाजपा शिवसेना युतीच्या चारही उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यावे. भानापेठ प्रभाग क्रमांक 11 मधून भाजप शिवसेना युतीतर्फे उभे असलेल्या आपल्या चारही उमेदवारांची ओळख आपण करून घेतली आणि त्यांचा पुढील 5 वर्षाकरिता असलेला मानस आपण जाणून घेतला. तर आपल्या प्रभाग क्रमांक 11 भानापेठ मधील सर्व मतदारांना आपल्या या उमेदवारांचा आवाज थेट जनतेपर्यंत या सदराच्या माध्यमातून आपल्याला विनंती की या चारही उमेदवारांना येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी कमळाचे बटन दाबून आपल्याला भरघोस मतांनी विजयी करायचे आहे. तर मतदारांनो, येणाऱ्या 15 जानेवारीला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी बटन कुणाचे? कमळ व धनुष्यबाण.